मंडळी, माझे स्वयंपाकघरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. नेहमीची भाजी आणि वरण भात खाऊन कंटाळा आलाय, जेवताना तोंडाला चव नाहीये, मग आज जेवणाचे ताट फक्त या एका पदार्थाने फस्त होणार आहे. आज आपण माझे स्वयंपाकघरात बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचा आंबट, तिखट आणि जिभेवर रेंगाळणारा पदार्थ. नेहमीच्या मिरचीच्या ठेच्यापेक्षा हा इतका भारी लागतो की तुम्ही 2 ऐवजी 4 चपात्या खाल, ही माझी गॅरंटी. चला अगदी 5 मिनिटात गॅसची बचत करत कसा बनवायचा पाहूया. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी एक सिक्रेट टिप्स सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत टमाटर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि अशी लाल भडक पिकलेली टमाटर घ्यायचे आहेत. त्याने हा पदार्थ खूप छान लागतो. मी असे 2 भाग केलेले आहेत. याच्या तुम्ही चकत्याही करून घेऊ शकता, जशा गोल गोल असतात ना तशा. आणि याचे देठ काढून घ्यायचे आहेत, देठ ठेवायचे नाहीत. हे पहा, मी आता सर्व असे चिरून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी पॅन किंवा कढई किंवा तवाही घेऊ शकता. इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे. तवा गरम झालेला आहे. इथे मी 2 चमचे इतके मोठे चमचे आहेत तेल घेतलेलं आहे. आणि तेल गरम झालं की हे टमाटर आहे ते आपल्याला याच्यात असं घालून घ्यायचं आहे. खूप छान बनतात. मी इथे आता सर्व टमाटर घातलेले आहेत. झाकायचे नाही, थोडंफार तेल उडतं पण झाकू नका त्याला अजिबात. झाकले की पाणी सुटेल. आणि गॅसची फ्लेम मध्यम किंवा स्लो ठेवा, फास्ट ठेवायची नाही, नाहीतर खालून टमाटर जळतील. आता थोडं भाजत आलं ना की शेंगदाणे घालायचे आहेत. तुम्हाला आवडतील तेवढे घालू शकता. आणि भरपूर असा लसूण घालायचा आहे. लसूण भरपूर प्रमाणात घ्या, म्हणजे चवीला खूप छान लागतो. आणि हिरव्या मिरच्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्हाला जशा आवडतील तितक्या तुम्ही घेऊ शकता. ठेचा तिखटच छान लागतो. हे हलवत राहायचं आहे चांगलं. आता हे आपण पलटून घेऊया. असं दोन्हीकडच्या साईडनं चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे पहा, खूप छान भाजलेले आहेत. आता जिरे घालून घेऊया. जिरे मी अर्धा चमचा घेतलेले आहेत. हे असं हलवायचं आहे, नाहीतर करपेल. तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, झाकायचं बिलकुलही नाही, नाहीतर पाणी सुटेल. आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित दोन्हीकडच्या साईडनं भाजून घ्यायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम एकदम कमी नाहीतर मध्यम ठेवायची आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तेलामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. हे आपल्याला टोमॅटोचं पाणी पूर्ण आटलं पाहिजे. हे पहा, आता दोन्हीकडच्या साईडनं छान मी शिजवून घेतलेले आहेत. कारण जितकं टोमॅटो छान शिजेल तितका आपला ठेचा छान होईल आणि जास्त दिवस टिकेल सुद्धा. हो, आपण आज बनवतोय टोमॅटोचा ठेचा, जी चवीला खूपच अप्रतिम लागतो आणि जेवणाची चव वाढवतो. आता आपले टोमॅटो छान मऊ झाले आहे. हे थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहोत. गॅस मी बंद केलेला आहे. आता आपण याची अशी साल काढून घेणार आहोत. हे पहा, अशी साल निघते. सर्व साल अशी काढून घ्यायची आहे. आता मी सर्व साल काढून घेतलेली आहे आणि याच्यात घालायची आहे कोथिंबीर मी अर्धी वाटी चिरून घेतलेली आहे. आणि स्वादानुसार नमक घालायचं आहे. हिरवी मिरची मी कमी घातलेली, त्यामुळे लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. तुम्ही हिरवी मिरची जास्त घेऊ शकता, नाही घातली तरी चालेल, पण ठेचा झणझणीतच चांगला लागतो. आणि थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे. लिंबाच्या रसाने खूप छान टेस्ट येते. आणि याला असं आपण वाटी, असे सप्पे बुड पाहिजे, वाटी किंवा तांब्याच्या सहाय्याने तुम्ही करू शकता. जर तुम्हाला करायचं असेल तर मॅशरने करू शकता. खलबत्यातही आपण करून घेऊ शकतो. खलबत्यात ही छान बनतो, पण थोडा जाडसर ठेवायचा आहे. मिक्सरमध्ये करायचा असेल तर प्लस मोडवरती करा. कारण का तर असा केला ना याला चव खूप छान लागते. मी तर म्हणते मिक्सरमध्ये करूच नका, असंच जाडसर करून घ्यायचं आहे, म्हणजे तो खूप छान लागतो. कारण का तर हे सगळं मऊ पडलेलं असतं. असं आपण वाटीनं किंवा तांब्याने केले ना खूप छान मॅश होतं.
आणि चवही खूप छान लागते. पहा मी छान आता जाडसर करून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये जरी करायचं असेल तरीही जाडसरच करून घ्यायचं, कारण का तर एकदम तुम्ही बारीक पेस्ट केली की ते चवीला अजिबात छान लागणार नाही. इथे आपण स्लो गॅसवरती टमाटर मऊ येईपर्यंत शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे छान बारीक देखील होतं. हे पहा टेक्स्चर किती छान आलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त पेस्ट करायची नाही आपल्याला. चवीनुसार सफेद मीठ आपण घातलेलंच आहे, पण अजून चव वाढवण्यासाठी काळे नमक देखील घालणार आहोत. हे पहा पाव चमचा मी काळे नमक घेतलेलं आहे. काळे नमक पचनासाठी खूप चांगले असते. काळे नमकमुळे पचनक्रिया खूप चांगली होते. तुमच्याकडे असेल तर नक्की घाला, नसेल तर नाही घातले तर चालेल. रोजच्या वापरातील थोडे जास्त मीठ घाला, म्हणजे चवीनुसार मीठ घाला. हे पहा आता मी मिक्स करून घेतलेलं आहे छान. अजून एक याच्यात आपण पदार्थ घालणार आहोत. आता आपण कोथिंबीर, लाल तिखट सगळं घालून घेतलेलं आहे, काळं नमक, साधं नमक. आणि आता ही आपली सर्वात महत्त्वाची सिक्रेट टिप. ठेचा तयार झाल्यावर वरून 1 चमचा कच्चे शेंगदाण्याचे तेल घालायचे आहे. घालायला विसरू नका, याने स्वाद खूप छान येतो. कच्चे तेल शेंगदाण्याचे घालायचे आहे 1 चमचा. चला तर याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. वाव, अप्रतिम तिखट, आंबट आणि लसणाचा तो खमंगपणा. चवीला एकदम भन्नाट. हा ठेचा फ्रीजमध्ये 4 दिवस आरामात टिकतो. भाकरीसोबत, रोटीसोबत, चपातीसोबत, भातासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतो. तर मग कधी बनवताय हा टोमॅटोचा ठेचा, मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी आपल्या माझे स्वयंपाकघर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.